नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन आपण करत राहिलो आणि ते स्वतंत्र झालं. परंतु दरम्यानच्या काळामध्ये विकासाचा जो असमतोल निर्माण झाला, एका बाजूला विरोधाचं राज्य असताना काही बेसिक एम्युनिटीज ज्याला म्हणू त्या त्यांनी निर्माण केल्या. उलट आमच्या भागामध्ये त्या एम्युनिटीज नाही आहेत. आमच्या भागामध्ये नॅशनल हायवे ज्याला मी म्हणतो, त्या नॅशनल हायवेचं काही झालं आमच्या मराठवाड्यामध्ये. एक छोटासा अपवाद जर सोडला, उमरगा मार्गे हैदराबादला जाणारा सोडला, तर अजूनही आपल्याकडे राष्ट्रीय महामार्ग त्या मराठवाड्यामध्ये नाही. ब्रॉडगेज रेल्वेचं जाळं या मराठवाड्यामध्ये निर्माण व्हावं म्हणून अनेक वर्ष अनेकांनी प्रयत्न केले. मधल्या काळामध्ये कुठेतरी मुंबई, औरंगाबाद आणि पुढे नांदेड पर्यंतची रेल्वे मधल्या काळामध्ये फार प्रयत्नानंतर ती सुरू झाली. आमची लातूर मिरज एक ऐतिहासिक बार्शी लाईट रेल्वे ज्याला आपण म्हणायचो, ती पण इंग्रजांच्या काळातच झाली. त्याचं नाव होतं बार्शी लाईट रेल्वे. आणि जी छोटी नॅरोगेज, या नॅरोगेजचं रूपांतर ब्रॉडगेज मध्ये व्हावं म्हणून किती वर्षे आपण प्रयत्न करतो. मला आठवतं की 80 साली आमदार झाला आणि आता 2008 28 वर्ष आमदार झाल्यापासून आज त्या तारखेपर्यंत सतत कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो ब्रॉडगेज झाला पाहिजे म्हणून त्यासाठी जे काही पत्रव्यवहार असतील, बैठका असतील, मंत्र्यांना भेटणं असेल, आता कुठं तो मार्ग पूर्ण झालेला आहे. आणि आता मी लालू प्रसाद यादवची वाट बघतोय, ते येऊन हिरवा झेंडा कधी दाखवतील. 28 वर्ष आमच्या लोकांनी शांततेने वाट बघितली, पण आता 15 दिवसापासून लोक अस्वस्थ आहेत. आणि तेव्हा आता केव्हा सुरू होणार का, आम्हाला नवीन आंदोलन सुरू करावं लागेल. ट्रेन सुरू व्हायला आहे. मगाशी एका मित्राला सहज म्हणालो, 28 वर्ष लोक वाट पाहत होते, आता एकदम घाई करतात. उस्मानाबादचे लोक स्टेटमेंट देत आहेत, नागपूरचे लोक सुद्धा स्टेटमेंट अजून दिले नाही पण देतील. असं का होतं, इतकी वर्ष वाट पाहिली, आता काय घाई करतायत. त्याने मला चांगलं उत्तर दिलं, समजावं असं. ते म्हणाले की लोक लग्नापर्यंतच वाट पाहतात, लग्नानंतर फार वाट पाहतात. अशी थोडीशी अवस्था आमच्या झालेली आहे. आणि म्हणून सांगायचा मला अर्थ असा आहे की रेल्वेचं जाळं नाही, कम्युनिकेशन. कुठल्याही डेव्हलपमेंटला आज गरज आहे की कम्युनिकेशन. आणि कम्युनिकेशन जर नसेल, कारण शेवटी विकास म्हणजे काय, विकास जर गावापर्यंत आणि खेड्यापर्यंत किंवा शहरापर्यंत पोहोचवायचा असेल तर जोपर्यंत आमचं कम्युनिकेशन आम्ही वाढवणार तोपर्यंत काही विकास पुढे जाऊ शकत नाही. कम्युनिकेशन आमच्याकडे अतिशय